हॅलो माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. येस चला आपण आयोजन कमिटी आपण लगेचच नवीन स्टॉक पुरवायचा आहे. हॅलो हॅलो आपण जर पाहिलं तर लगेच सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. सामना थोडासा हलता जुलता ठेवायचा आहे आणि आयोजन कमिटी आपण लक्ष ठेवायचं आहे. हॅलो टॉप एज आणि गोशांकीच्या क्षेत्रात चला आयोजन कमिटी लगेचच चेंडू पूर्व आणि मागे गेलेला चेंडू लगेचच मैदानात कसा येईल याची मात्र आपण दक्षता घ्या. हॅलो 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 ऐसे वाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच होती सुरुवात आपण पाहतोय सुरेख अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जरूर, मात्र पंच टच मस्त आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढचा चेंडू सेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतं. खेळाडू ताईना जरूर आहेत, मात्र फंबलिंग झालंय आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ चौकार. आपल्याला 4 धावांविषयी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली ती म्हणजेच 23 धावसंख्येवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरेख अशी फलंदाजी आतापर्यंत आपल्याला दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्येवर 23 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. Low battery, please charge.
धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आपण जर विचार केला तर 28 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सिद्धनाथ 11 जवळवासवाडी मस्करवाडी संघ आपण लगेचच तयार राहायचंय. हॅलो हॅलो चला लगेचच क्षेत्ररक्षण पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल ती संघाची धावसंख्या पाहिली तर 28 धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. कुठेतरी फसला आहे खेळाडू आणि हा मात्र खेळाडू होतोय बाद. अभिने मात्र चांगली सुरुवात केली होती आणि अभि मात्र आता तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते निर्धावाचा चेंडू. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाज सुनील आता आपल्याला पाहायला मिळतो. 28 धाव नाही घेतले, 28च झाले. नाच्या बॉलला डॉट घेतला दादा. तेच आपण पाहतोय गोलंदाज 11चा सुरवेगाचा फटका फर्स्ट बॉल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मॅच हलकी जुलकी आपल्याला विनंती करतो. मस्करवाडी नंबर 2 आपण तयार राहायचं आहे. लगेचच यानंतर आपला केला जाईल टॉस. नाणेफेकीचा कॉल आपल्याला असेल. सिद्धनाथ 11 मस्करवाडी संघ आपल्याला विनंती असेल सूर्य कसा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मात्र संपादन केली आहे. नवीन फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. श्री सिद्धनाथ 11 मस्करवाडी संघ नंबर 2 आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. लगेचच यानंतर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ती म्हणजेच आजचे आयोजक श्री दत्तकृपा 11 घोटील संघ आपण लगेच आपण तयार राहायचं आहे. क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख असा फटका. नवीन फलंदाज मैदानात आल्या त्यांनी आपले मनसूब आहे आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला आयोजन कमिटी चेंडू पुरवा. नितीन दादा चेंडू लगेच द्या.
आज जर पाहिलं तर दुहेरी भूमिकेत आपण नितीन पवार सर यांना पाहतोय. आज गुणलेखक आणि आयोजक अशा दुहेरी भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळाला. निर्धाव असा चेंडू, एक धाव काढली. हा प्रकार टायमिंगचा प्रॉपर आणि सुरेख असा फटका. अटक मटक चवळी चटक आणि फलंदाज सांगतोय चेंडूला मैदानाच्या बाहेर जाऊन भटक भटक भटक. काय सुरेख असा चेंडू शेवटच्या चेंडूवर षटकाराला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच जिंकण्यासाठी निनावाडी या संघासमोर. चला सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी संघ नंबर 2 आपण लगेच आपला कॅप्टन पाठवायचा आहे. रवी दादा आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे मस्करवाडी संघ. आणि चला दत्तकृपा 11 घोटील आपण देखील या. लगेच नाणेफेकीचा कॉल आपण करूयात. आजचे आयोजक श्री दत्तकृपा 11 घोटील आणि सिद्धनाथ 11 जोगेश्वरी मस्करवाडी नंबर 2 असा केला जाईल. नाणेफेकीचा कॉल. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे. हॅलो हॅलो चला दोन्ही संघांनी यायचं लगेच. आपण पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित दत्तकृपा 11 घोटील आयोजित दत्तकृपा चषक 2026 हे पर्व आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आणि टॉस केला जातो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एका बाजूला सिद्धनाथ जोगेश्वरी 11 मस्करवाडी तर दुसऱ्या बाजूला आजचे आयोजक दत्तकृपा 11 घोटील. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. केलेला निर्णय काय असेल हे सांगा नाही पहिलं, कारण आपण सगळ्यांना सांगतोय की निर्णय काय घ्यायचा. प्रकाशाचा टॉस जिंकला निर्णय काय घ्यायचा आहे. प्रकाशाचा टॉस जिंकला निर्णय काय. लगेच सांगा तर जाऊया आपण शुभेच्छा देऊयात. श्री दत्तकृपा 11 घोटील संघ हा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि निर्णय पेंडिंग ठेवला. आपल्यापर्यंत निर्णय लगेच त्याचा कळवला जाईल. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला चेंडू चला कॅमेरामॅन आपण आजच्या दिवशीने कॅमेरा फोकस करायचा आहे. जिथे चालू असलेली मॅच एका बाजूला पाहिलं आपण तर श्री देवी विरुद्ध आपण पाहतोय जयानंद स्पोर्ट सावंतवाडी अशी मॅच. चला लगेच चालू करायची आहे. येस दत्तकृपा 11 घोटील संघाने आपण जर पाहिलं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे. मॅच चालू करायची आहे. लेट्स प्ले. मागील मॅचचा हॅट्रिक वीर आणि या दत्तकृपा 11 दत्तकृपा चषक 2026 चा पहिला हॅट्रिक वीर आपण पाहिलं तर दीपक आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सुनील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण आपण पाहतोय. पहिला चेंडू एलिव्हेशन कुठेतरी फसलाय. उन्हाचं कुठेतरी किरण डोळ्यावर आली आणि संधी मिळाली आहे.
फलंदाजाला दीपक पाहिलं तर खास गावावरून आज या ठिकाणी खेळण्यासाठी हा चषक खेळण्यासाठी सावंतवाडीच्या नावासाठी गावासाठी खेळण्यासाठी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि या दत्तकृपा चषक 2026 मधील पहिली हॅट्रिक मात्र त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्याला मॅच चालू ठेवायचे दीपक दादा, मॅच चालू ठेवायचे. पंच मॅच चालू ठेवा. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नेस आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल जिंकला या पुढील मॅचचा ते म्हणजे आजचे आयोजक श्री दत्तकृपा 11 घोटील या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तर श्री सिद्धनाथ 11 मस्करवाडी संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे तरी आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे आणि दत्तकृपा 11 घोटील संघ आपण आयोजक आहात, आपण देखील आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. प्रकाश दादा, नितीन दादा, आपण आयोजक आहात, आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. आज जर पाहिलं नितीन पवार सर पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्तम गुणलेखकांबरोबर आज तिहेरी भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आयोजक, गुणलेखक आणि आज कमिटी मेंबर देखील आहेत. पाटण तालुका एक वाडी एक संघ आणि चौथ्या भूमिका म्हणजे आज इन अँड ऍक्शन मध्ये देखील त्यांना आपण पाहणार आहोत. त्यांचा गावचं आयोजन आहे म्हणजे का ते इन अँड ऍक्शन नसावेत आपल्याला पाहायला मिळतील आज. एलिव्हेशन कुठेतरी बसलाय, कॅचची संधी, मोठा मासा गळाला लावलाय. गोलंदाज दीपक, काय सुरेख अशी गोलंदाजी. आज 300-350 किलोमीटरचा प्रवास करून मी का आज या ठिकाणी आलोय याचं उत्तम उदाहरण आपल्याला दिलंय गोलंदाज दीपक याने. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज जर्सी नंबर 88 सुरेश मैदानाच्या आतमध्ये. मनोज गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतं दुसरा षटक घेऊन आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज आणि संदीप ही जोडी. स्ट्रायकिंग एंडला सुरेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप आपल्याला पाहायला मिळते. तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. आपण समोरील आयोजन टीम आहे त्यांचा स्क्वॉड तयार आहे, आपण आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. सुरेख असा फटका, काय घडेल. पंचांचा इशारा येतोय, दोन्ही बायावरती हा येतोय. इट्स अ मॅक्सिमम हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. ना भय ना भीती, ओनली छत्रपती, छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. काय सुरेख अशी
संदीपच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट काढला, दुसऱ्या चेंडूवर षटकार. पंचांकडे अपील जरूर मागितले, मात्र पंचांनी ती अपील फेटाळली. आपल्याला डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा कॅचेसची संधी जरूर होती. 30 यार्ड सर्कल मध्ये कुठेतरी फंबल आणि एकेरीला दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करता येईल का? यस, नो, वेट, थांब मित्रा. येस, संदीपने सांगितलं, सुरेशने सांगितलं थांब, नाहीतर घातक ठरला असता. तिसरा धाव आपल्याला थांबवला आणि 2 धाव्यांवर समाधान. 2 धाव्यांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. कॅचची संधी जरूर आहे आणि कॅच मात्र संपादन केलाय. संपलाय संदीपचा खेळ, सुरेशचा खेळ. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नवीन फलंदाज शंकर संदीपचा जागा घेण्यासाठी. संदीप जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 7 धावा करून तंबूच्या आश्रयाला परतलाय. 13 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कॅचची संधी जरूर आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. वा बाई वा, शॉटला काय सुरू कसं क्षेत्ररक्षण, झटका तू चल में आया अशी काहीतरी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच इग्नार्ता स्पोर्ट्स निनायवाडी या संघाची. नवीन फलंदाज जर्सी नंबर 17 शिवाजी. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 2 षटकानंतर 13 धावा. धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं, मुकेश गोलंदाजी मार्कवर एक अनुभवी गोलंदाज जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी या संघाकडून. त्याला मस्करवाडी संघ रविदादा आपण आपला स्कॉर तयार ठेवायचा आहे, कारण आजचे आयोजक त्यांचा स्कॉर तयार आहे, तर आपण आपला स्कॉर तयार ठेवायचा आहे. चला मुकेश सांगतोय की जाऊ दे मित्रा, 2 धावा गेल्या जाऊ दे, चौकार मात्र सोडू नकोस, असं आपल्या क्षेत्ररक्षणाला सांगतोय मुकेश. 15 धावा धाव संख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका, सूर्य कसा फटका, ना भय ना भीती, ओनली छत्रपती, छत्रपतींचा छावा, षटकार मारलाय भावा. फलंदाज आपण जर विचार केला ना, सुरेशने सांगितलं गोलंदाज मुकेशला माझ्याकडे देखील ताकद आहे, नजाकत आहे. सहचा पाडा सावंत आपण निनाय देवी संघामध्ये पाहतोय. जेवढे फलंदाज आतापर्यंत बॅटिंग साठी आले त्यांच्या नावामध्ये स हे अक्षर कॉमन आपल्याला पाहायला मिळालंय. जर्सीचा कलर एक, तर खेळाडूंचे नाव पण पहिला अक्षर देखील एकच नावाचा असणार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 23 या आकड्यावर. कॅचची संधी आहे, खेळाडू तैनात जरूर आहे आणि यावेळी मात्र परतावं लागेल, ते म्हणजे फलंदाज सुरेशला मात्र परतावं लागेल. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. संजय पहा, स वरून अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. इग्नार्ता 11 निनायवाडी. या संघाचा जर विचार केलात ना तर सर्व खेळाडूंची नावं स वरून चालू होत आहेत. मात्र एक राजेंद्र आणि एक 12वा खेळाडू विश्वास जर सोडला तर सगळ्यांची नावं स वरून सुरुवात.
12वा खेळाडू विश्वासवर विश्वास ठेवलाय, तू 12वा खेळाडू थांब. येस रवी दादा, आपण आपला स्क्वॉड तयार करायचा आहे. आपला एका षटकानंतर आपला सामना आहे, एकच षटक शिल्लक आहे. येस, कोणत्याही संघाने YouTube बघून मात्र येऊ नका, कारण विनंती करतो सामने आपले वेळेमध्ये चालू झालेत, त्यामुळे आपण लगेचच आपला स्क्वॉड तयार ठेवायचा आहे. 24 धावा संख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. पाच सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी संघाची. आणि आज हा जो सामना जिंकतात ना जय हनुमान स्पोर्ट्स सावंतवाडी संघ, तर आजच्या दिवसातील पहिला संघ ठरेल जो तिसऱ्या फेरीमध्ये जाणारा. नवीन फलंदाज मारुती. चला मारुती थोडीशी घाई करायची. संघाची धावसंख्या जर विचार केला तर 24 धावा. 24 धावा आपण विचार जर केला तर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर GTC लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6-19 ची गरज आहे. 6 चेंडू 19 धावांची गरज आपण पाहतोय. समीकरण दाखवलं जात आहे. अभिदादांनी आम्हाला विचारलं की किती चेंडू किती धावांची गरज आहे, तर आम्ही अभिदादांपर्यंत पोहोचवलं 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. आज जर पाहिलं तर इथे कुठेतरी आजूबाजूला कॉर्पोरेट एरिया आहे, त्याचबरोबर समोर जर पाहिलं तर अँटी करेक्शनचं ऑफिस आहे, त्यामुळे कुठेतरी आवाज कमी ठेवून आज समालोचन करावं लागते. तरी आपल्याला तेवढ्या पण आवाजामध्ये आपल्यापर्यंत आवाज पोहोचवतोय आमचा. आमची सुमधुर वाणी आपल्यापर्यंत दत्तकृपा 11 घोटील संघ पोहोचवतो, त्यांचा आम्ही आभार मानू. त्याचबरोबर GTC लाईव्हचा देखील आभार मानू. 6-19 ची गरज. सूर्यकसा फटका आपल्याला पाहायला मिळाले. जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसामधील पहिली मॅच खेळेल. उद्याच्या दिवसातील माफ करा तिसरी मॅच खेळेल. जो संघ जिंकेल तो उद्याच्या दिवसातील तिसरी मॅच खेळेल. आता मात्र आपण जाणार आहोत या मॅच नंतर ब गटातील पहिली मॅच. आपण या स्पर्धेचा विचार केला. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री दत्तकृपा 11 घोटियल आयोजित श्री दत्तकृपा चषक 2026 नेत्रदीपक असं नियोजन आपण विचार केला. तर आज आणि उद्या म्हणजेच 10 आणि 11 जानेवारी 2026 रोजी दुसरं पर्व आहे. आपण या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक सन्मान्य संपूर्ण दत्तकृपा 11 घोटील या संघाच्या माध्यमातून देण्यात आलाय. द्वितीय पारितोषिक जर आपण विचार केला तर श्री संदीप तुकाराम जाधव साहेब महामंत्री गोरेगाव पूर्व विधानसभा भाजपा यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण जर पाहिलं तर मानसी मंगेशदास साळेकर यांच्या माध्यमातून देण्यात आले. प्रथम द्वितीय जे चषक सौजन्य आहे ते अमोल पवार दादा यांच्या माध्यमातून देण्यात आले. तृतीय आणि चतुर्थ चषक जर आपण तृतीय चषक जर पाहिलं तर विजय पवार बापू यांच्या माध्यमातून देण्यात आलंय. सन्मानाने आपण जर पाहिलं पंच सौजन्य भरत पवार मनसे शाखाध्यक्ष श्री तानाजी सावंत दाजी विकास गोडांबे भाऊ यांनी जर्सी देखील त्यांच्या बंधूने स्पॉन्सर केली. आज श्री दत्तकृपा 11 घोटील संघाची मॅन इन पिंक आपण पाहतोय. नवीन जर्सी नवी उमेद नवीन जोश घेऊन श्री दत्तकृपा 11 घोटील हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला उतरताना पाहायला मिळणार आहे.